वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. सामन्याला सुरुवात होते. पहिली सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. नितीन जोशी आणि हेवन जोशी सलामी जोडी तुम्ही पाहत आहेत. संदीप ठोंबरे आहेत पहिले षटक घेऊन. संदीप ठोंबरे पहिले षटक घेऊन येत आहेत. शाहू पाटील सुद्धा आमच्या सोबत आहेत आज. मॅन फ्रॉम शेडोन. काल त्यांच्या गावात सुद्धा एक ट्रॉफी आली SSC ट्रॉफीमध्ये 3ऱ्या क्रमांकाची. उत्कृष्ट फलंदाज आविष्कार ठरले. नितीन जोशी स्ट्राईक एंडलेत. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक जेल ड्रॉप. काय घडलंय मैदानात? कॅच तर सुटली आहे. धावाही 4 मिळाल्यात. पहिल्या चेंडूवर संदीप ठोंबरेला यश मिळालं असतं. त्यामुळे महेश सुद्धा थोडेसे नाराज आहेत. असं म्हटलं होतं कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. यानंतर मंगेश इलेव्हन वाडेकर आणि जयनमान निजे बी आपली मॅच आहे लक्षात घ्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. निलेश कापसे अँड कंपनी. निलेश कापसे एक जबरदस्त क्रिकेटर. नेहमीच एक आदर्श खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं तर. इथे फटका चांगला आहे मात्र आता क्षेत्ररक्षक आहेत. चांगली थ्रो फेकी बघा. ॲक्युरेट थ्रो फेकी बारा मध्ये. काय फिल्डिंग फॅक्टर तुमचं भरपूर महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. तुमच्याकडे फक्त चांगली गोलंदाजी फलंदाजी असून फायदा नाहीये. सुखदेव होते. रेग्युलर क्रिकेट सुद्धा संदीप ठोंबरे भरपूर प्रमाणात खेळलेले चांगले पंच सुद्धा आहेत. नंतर सेकंडला जे येत आहेत. कोणी दहीसर भामाली मोठी देसाई 4 संघ नवीन संघ आपण पाहतो आपल्या असोसिएशन मध्ये. इथे जेल ड्रॉप झालाय. तर गोलंदाज संदीप ठोंबरे करतील तर काय करतील. कारण दोन्ही खेळाडूंना जीवदान मिळालंय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. हे क्रिकेटचं समीकरण असतं. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. मिथून दुबे चांगली फिल्डिंग. एक सिंगल मिळाली. 1 धावसंख्या पुढे सरकली ती 6 वरती. 4 चेंडू आतापर्यंत फेकले संदीप ठोंबरेने. 6 धावा खर्च केल्या. 2 झेल ड्रॉप झालेत. रेग्युलर मध्ये सुद्धा आपण पाहतो श्री गणेश खोणी संघ LNT खोणी असेल. टीमची गावाची चर्चा आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा तुम्ही विचार केला तर आमच्या हर्षद ठोंबरे असतील, किरण म्हात्रे असतील. इथे फटका चांगला आहे. मिडापला महेश आहेत. चांगली फिल्डिंग केली महेशने. 1 धावसंख्या पुढे सरकेल. 7 वरती. 7 धावा दाबल कधी लागल्यात. पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 2 षटकं पॉवर प्लेचे महत्वाचे आहेत. तर इथून मॅच जिंकली तर देसाई संघावर मॅच खेळायला मिळेल. आता फिल्डिंग चांगली. 1 सिंगल मिळाले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. संदीप ठोंबरेने चांगली गोलंदाजी केली. फक्त 8 धावा खर्च केल्या. दोन्ही एंडने स्पर्धा खेळली जाते लक्षात घ्या. त्यामुळे ऍडव्हान्टेज असतो बॅटिंग करणाऱ्या टीमलाही फिल्डिंग करणाऱ्या टीमलाही. तुम्ही दोन्ही एंडने धावा बनवू शकता. आठ धावा दाबल कधी लागलेत. एक झेल सुटला तो चौकाराला. त्याच्या व्यतिरिक्त चांगली गोलंदाजी केली संदीपने. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. मिथून आले गोलंदाजी करण्यासाठी. मिथून कडनंच एक झेल ड्रॉप झाला. तोच मिथूनला तुम्ही पाहतायत.
मिथून फॉलो थ्रू मध्ये चेंडू आणण्याचा प्रयत्न होता, आता डायरेक्ट हिटचा प्रयत्न आहे आणि नितीन जोशी रनआउट. गरज होती का हा प्रश्न जरूर विचारला जाईल, मात्र इथे सांघिक यश मिळाले ते कोणी टीमला. ऍक्शन आपलं पाहिली मिथूनच्या मला अजय उतेकरची आठवण झाली. ऍक्शन फक्त रनअप थोडंसं कमी पण ऍक्शन तशीच आहे. अजय उतेकर सुद्धा एक वेगवान गोलंदाज आहे. हेमंतला तुम्ही पाहता, हर्ष ठोंबरेला तुम्ही पाहता, तुम्ही बॅलन्स संघ रेग्युलर खोली संघ सुद्धा आपण पाहतो. आणि आज 40+ अमित पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. तर एक रन कमी आले असे चाललं असतं, मात्र विकेट नितीन जोशी यांची महत्वाची होती. राजीव सावंत येतात बघा भाऊ, बाहुबली यांची जुनी तलवार शिवाजी जोशी. नितीन राईट मोर द विकेट. ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता, पंचाने वाईट घोषित केलाय. वाईट 9 धावा झाल्यात. थोडीशी फिल्डिंग खराब आहे. या गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. फिल्डिंग फॅक्टर महत्वाचं आहे. 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 11. प्रथम बॅटिंग करत असताना तुम्ही पाहतात पहिल्या फेरीतील शेवटची मॅच कोणी विरुद्ध जुनी डोंबिवली. शिवाजी जोशी यांचा आगमन झाला. राजू सावंत सुद्धा येत आहेत, निलेश सुद्धा येत आहेत. म्हणजे आता जवळजवळ सर्वच खेळाडू आहेत. इथे फटका चांगला सरळ बॅटने स्क्रीन समोर आणि चेंडू वेगाने सीमारेषेच्या बाहेर जाईल. येतोय चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या वाढते. 15 धावा. 15 धावा धावफलकाची तुम्ही पाहताय. जे ज्याला माहिती आहे विकेट गेली आहे रनआउटच्या, त्यामुळे आता धावा कराव्या लागतील. इथे चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. झेल ड्रॉप. तिसरा झेल ड्रॉप केला आतापर्यंत कोणी संघाने. 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 2 ने पुढे सरकली ती 17 वरती. राईट मोर द विकेट मिथून. इथे एक सिंगल ऍड होईल. जेजेच्या खात्यामध्ये धावसंख्या 18. दुसरं षटक मार्गस्थ असताना 5 षटकांची लढत. पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यानंतर मॅच मला पाहायला मिळेल मंगेश 11 वाडेकर आणि जॉन निर्जे बी. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल त्यामुळे 4 ओव्हरची असेल. हा चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळत आहेत. 2 धावा मिळाल्यात. महेशचं बॅकअप चांगलं आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या ती 10.00 जास्त असलेली 20 जुनी डोंबिवली संघ प्रथम बॅटिंग करताना. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. लक्षात घ्या निर्जे बी आणि मंगेश 11 वाडेकर. दोन षटकात 20 धावा. पाण्याची मागणी करण्यात आलेली. फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज. कल्पेश पाटील मला वाटतं थोडंसं राऊंड अप घेत आहेत. दोन षटकात 20 धावा तुम्हाला धापलकधी पाहायला मिळत आहेत. दुपारचं 17 भरपूर ऊन आहे त्यामुळे पाणी तुम्हाला
जास्तीत जास्त प्रमाणात तुमच्या शरीरात पाणी असणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडू आपण मध्ये संदीप ठोंबरे आपण मध्ये डॉट बॉलची समाप्ती होते. दुसऱ्या स्पेलमध्ये भाऊ संदीप ठोंबरे गोलंदाजी करण्यात आलेत. कोणी म्हटल्यानंतर चंदूशेठ ठोंबरे स्मृती चषक महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असणारी स्पर्धा आहे. आमचे दादा किरणदादा ठोंबरे त्या स्पर्धेचे लाडके आयोजक आणि ग्रामस्थ मंडळ कोणी. हाही चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. महेशचे प्रयत्न चांगले होते भाऊ, चांगले प्रयत्न होते भाऊ महेशचे. 2 धावा मिळाल्यात. दोन्ही धावसंख्या पुढे सरकली ती 22. तिसरं षटक मार्ग असते. 5 ओव्हरची मॅच आहे. संदीप चांगली गोलंदाजी, चांगली कौतुक करेल मी संदीप ठोंबरेचं. काय गोलंदाजी करतायत. एकच रन स्पेल. व्हेरिएशन चांगलं आहे. भरपूर वर्ष रेग्युलर क्रिकेट संदीप ठोंबरे खेळलेले आहेत. कोणी गावाचं नाव सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती भरपूर चर्चेत आहे. श्री गणेश कोणी. संदीप इथे रिव्हर्सच्या माध्यमातून मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्रक्षक डीप मध्ये 2 धावा मिळतील. 2 धावा मिळाल्यात. एल.एन.टी. खोडी संघ तुम्ही पाहत. विकास ठोंबरे आमचे संघ मालक. फटका चांगला आहे. टायमिंग अप्रतिम आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार अमितच्या बॅट मधून षटकार आलाय. विकास ठोंबरे आपण आला असेल तेव्हा आपले हार्दिक हार्दिक स्वागत. नेहमीच ते संघ उतरवतात. एल.एन.टी. खोणी आणि लकी पॅकर्स सुद्धा आहेत. धावा झाले 31. इथे थर्डमॅनला फिल्डिंग खराब आहे. एकच रन मिळेल. फिल्डिंग खराब केली कोणी. एल.एन.टी. खोणी 40+ ने. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या ती 32. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. टॉससाठी उपस्थित राहायचे मंगेश इलेव्हन वाडेकर आणि जयनुमान निळजे बी. पुढची मॅच इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. लक्षात घ्या. दोन्ही कॅप्टन आता दुसरी फेरी, त्यामुळे कोणासाठी मॅच थांबणार नाहीये. ते नियम सर्वांसाठी मित्रांनो समान असतात. क्रिकेट ज्यावेळी तुम्ही खेळता 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 32 धावा झालेल्या आहेत. एल.एन.टी. खोणी 40+ संघ तुम्ही मारतायत. नेहमीच हे नाव चर्चेत असतं. एल.एन.टी. खोणी. विकास ठोंबरे ज्यावेळी संघ पुरस्कृत करतात. बारा चेंडूचा खेळ इथून अजूनही शिल्लक आहे. आणि क्रिकेटवरती प्रचंड प्रेम, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व विकासजी ठोंबरे. रेग्युलर संघावरती सुद्धा ते भरोसा नेहमी दाखवतात. आज 40+ संघ त्यांच्या माध्यमातून मला पाहायला मिळतोय. हरिया तुम्ही पाहतात. शॉट फाईन लेगला हॅरी आहेत. शॉट थर्डमॅन आणि 4थं षटक बघायचं कोण घेऊन येते.
जुनी डोंबिवलीच्या कोणत्याही फलंदाने 3 चेंडू 3 षटकार मारले तर तुषार पाटील बघा वंडर जुनी डोंबिवली त्यांच्याकडनं 1000 आणि कोणताही फलंदाज जर अर्धशतक मारतोय जुनी डोंबिवलीचा तर त्याला 5000 रुपयाचं कॅश प्राइज तुषार जयसिंग पाटील यांच्याकडनं दिलं जाईल. स्वागत आहे तुषार पाटील आपल्या युट्यूबच्या माध्यमातून सामना एन्जॉय करतायत. खूप चांगला खेळ राहिला होता SSC ट्रॉफी मध्ये मात्र गोलंदाजी मॅच ती गमावली. फटका चांगला आहे धावाही 6 मिळतील. अमितच्या बॅट मधून आलाय षटकार. जुना चेंडू द्यायचे बॅक टू बॅक 3 षटकांसाठी 1000 रुपये तुषार जयसिंग पाटील आमचे रमेश पाटील असतील सोनू म्हात्रे मुकेश दादा पाटील असतील सातवरी क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रचंड प्रेम तुम्हाला पाहायला मिळतं. गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली. जयेश थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. बऱ्याचशा मॅचेस त्यांनी टर्न करून दिल्या जुनी डोंबिवली संघाला. अजय मला PCL ही स्पर्धा आठवते काय बॅटिंग केली होती जयेशने. पुन्हा ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू पडल्यानंतर लेग स्टंप वरून जाते. योग्य डिसिजन आहे देवानंद पाटील. तर मला आठवते ज्यावेळी मी नवीन समालोचन करायला सुरुवात केली पहिल्यांदा मी मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये आलो त्यावेळी बऱ्याच वेळा आम्ही पाहिलं देवानंद पाटील यांना पंचांच्या भूमिकाने एक योग्य डिसिजन. त्यावेळी तर रिव्ह्यू वगैरे काहीच नसायचं. शेतात मॅचेस व्हायचे. इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि एक चांगला झेल टिपलाय बघा. अमितचा खेळ संपला. कैलासने एक चांगला झेल टिपलाय आणि अमितचा डाव संपलाय. सध्या बाबा आपण कोणी संघ आपण पाहिला तर रेग्युलरचा विचार केला तर करण ठोंबरेची सध्या भरपूर चर्चा आहे. सलामीला येत असताना आकाश ठोंबरे करण ठोंबरे ही जोडी सक्सेसफुल सलामी जोडी आहे. आता महेश आले बॅटिंग करण्यासाठी 7 चेंडूमध्ये 17 धावा केल्या अमितने. महेश पाटील आले बॅटिंग करण्यासाठी स्वतः कॅप्टन. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेट ते खेळलेले आहेत. ज्ञानेश्वर पाटील असतील आमचे महेश पाटील यांचे बंधुराज. सामना पाहत असेल तर ज्ञानेश्वर पाटील आपले हार्दिक स्वागत. नेहमी आम्हाला भरपूर चांगलं मार्गदर्शन देतात महेश पाटील यांचे बंधुराज. ज्ञानेश्वर पाटील 38 धावा झाल्या. 4थं षटक सुरू आहे. सुखदेवला विकेट मिळाली. कोणता फलंदाज अर्धशतक मारतो जुनी डोंबिवली संघ त्या फलंदाला 5000 रुपयाचे कॅश प्राइज. सलग 3 षटकार 1000. इथे फटका चांगला आहे. खराब चेंडूवरती योग्य उत्तर. धावा 4 मिळतील. चौकार. 42 धावा झाल्यात. शॉर्ट प्लेनची गोलंदाजी करतायत सुखदेव आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत ते जुनी डोंबिवलीचे फलंदाज. धावा झाल्यात 42. सुखदेव कोळेगाव कडून इथे फटका चांगला आहे. क्षेत्रक्षे डीप मध्ये मिड विकेटला संदीप ठोंबरे दिलेत. 2 धावा इथे मिळालेत. धावा झाल्या 44. सरासरी चांगली आता मागच्या बाळू पाटील मग उल्लेख केला मागच्या 2 मॅचेस थोड्याशा लो स्कोरिंग होत्या. कधी निर्जेपी संघाने 39 वर रोखलं कोपरला आणि देसाई संघाने रोखलं देवीच्या पाड्याला 22 वर. त्यामुळे या मॅच मध्ये धावा आल्यात. हा चांगला चेंडू होता. पडल्यानंतर लेग स्टंप वरून जातो. षटक क्रमांक 34 समाप्त होईल. निलेश यांना तुम्ही पाहतात पंचांच्या भूमिकेत. मॅन फ्रॉम कोळेगाव. दुसरा मात्र देवानंद पाटील सरांना तुम्ही पाहतात मॅन फ्रॉम नेजे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 11.00 सरासरीने 44 धावा झालेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. लक्षात घ्या नेजे 40+B आणि मंगेश 11 वाडेकर. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे कारण आधी वेळ आपण तुम्हाला दिलाय. 44. 44 धावा झाले आहेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्यामुळे कदाचित संदीप ठोंबरे चर्चा करतायत की शेवटची ओव्हर कोणाला द्यायची. हर्षद ठोंबरे असले तर नक्कीच ते रेग्युलर मध्ये अजय उतेकर वरती विश्वास दाखवतात. आता बघा ते संदीप ठोंबरे आता कोणावरती विश्वास दाखवत आहेत कारण स्लॉगवरचं षटक आहे. शेवटचं षटक आहे. त्यामुळे एखादा असा गोलंदाज शोधावा लागेल जो गोलंदाज या मॅच मध्ये 50च्या आत थांबवेल. मात्र जुनी डोंबिवली हाच प्रयत्न करेल की 55-60 एक चांगलं टार्गेट असू शकतो या खेळपट्टीवर. लेदर बॉलची खेळपट्टी ऐतिहासिक क्रीडांगण
वैकुंठ हरिभक्त पारायण, मारुती बुवा, लक्ष्मण पाटील, क्रीडांगण नेजे आणि चांगलं क्रीडांगण लाभले नेजे ग्रामस्थांना, खेळाडूंना, जिथे चांगल्या चांगल्या स्पर्धा होतात. मकर संघ ट्रॉफीचा मगाशी बाबू पाटीलने उल्लेख केला. वर्षानुवर्ष तुम्ही पाहता हरी आलेत गोलंदाजी करण्यासाठी. सतीशदादा पाटील स्मृती चषक तुम्ही पाहता याच क्रीडांगणामध्ये. मकर संघ ट्रॉफी यावर्षी ठाणा जिल्हा प्रीमियर लीग स्पर्धा तुम्ही पाहिल्या नाही तर जय हनुमान क्रिकेट संघ डीजे 40+B ची स्पर्धा पद्धत म्हणजे सर्व चांगल्या चांगल्या स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं आयरीची स्पर्धा याच क्रीडांगणात होणार आहे 19 आणि 20 डिसेंबरला. चंदन भगत आणि आयरे 40+ ती स्पर्धा घेऊन येत आहेत. 44 धावा झाल्यात. त्यामुळे जेजेला माहिती आहे 15-16 यायला हव्या खरं तर. म्हणजे बघायचं हरी कशा प्रकारे गोलंदाजी करतायत, फिल्डिंगची साथ किती मिळते. चला वाडेकर कॅप्टन, या ओव्हरनंतर टॉस होईल लक्षात द्या. गणेश पाटील, संदेश, निलेश, विजय, स्वप्नील, स्वरूप चांगला संघ आहे. पहिला चेंडू ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. वाईट बॉल हॅरीचा. 45 धावा झाल्यात. हरीला तुम्ही पाहतायत. हरी राईट फ्रॉम द विकेट. इथे फॉलो थ्रू मध्ये चेंडू वाढवायचा होता आणि 2 धावा बघा. दुसरी धाव अक्षरशः चोरून घेतली. 2 धावसंख्या पुढे सरली. 47 47 47 धावा झाल्यात. इथे एक सिंगल मेल. जेजेच्या खात्यामध्ये धावा झाल्यात 48. आता चांगली गोलंदाजी करतात हरी. 48 धावा झाल्यात. आता धावांवरती रोख लावले हरीने. LNT खोणी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला गावदी गिरिजामाता जुनी डोंबिवली. हरी गोलंदाजी मार्कवर. इथे फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 50 कंप्लीट. 50 धावा इथे पूर्ण झाल्या त्या जुनी डोंबिवलीच्या. 52-52. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 52 धावा झाले. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल नंतर टॉस होईल लक्षात घ्या. वाडेकर कॅप्टन आणि निलेश बी. इथे फटका चांगला आहे. काय करतायत काय एक्झॅक्टली फिल्डर काय करतात. डिसिजन काय चौकार. असा झेल मिथुनने सोडला होता. आता संदीप ठोंबरेने सोडलाय. ज्यावेळी संदीप ठोंबरे गोलंदाजी करत होते मिथुनने झेल सोडला होता. त्यामुळे एक्झॅक्ट त्या रिझन मध्ये एक्झॅक्टली काय घडते सांगणं थोडंसं कडे बऱ्याच वेळा असंही होऊ शकतो. ज्यावेळी बघा मनोज फिल्डिंग करत होते गेसरचे त्यांच्या डोळ्यावरती सूर्यकिरण आले होते आणि तसं त्यांनी तर सांगितलं. मग इथेही बघायचं कॅपचाही तुम्ही वापर करा टेनिस क्रिकेट खेळत असाल तर. 56 56 धावा म्हणजे महेशला जोरदारही मिळालं, धावाही 4 मिळाल्या. सर्व काही घडते एका चेंडूवरती. इथे फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. बघा किती वेगाने धावतायत. मात्र फलंदाज रनआउट होतील. कदाचित महेशला स्ट्राईक राहिली असेल तरी चांगला तो मात्र जेजेला स्ट्राईक देत होते. 58 झालेत. संतोष येतात बॅटिंग करण्यासाठी. संतोष आलेत. एक गाजवला संतोषने अंडरआर्म क्रिकेट मध्ये. सध्या अंडरआर्म क्रिकेट सोबत खेळतात. महेश 9 सेकंड आले. धावा 58 झालेत. चला वाडेकर कॅप्टन या. वाडेकर विरुद्ध निलेश बी कॅप्टन दोन्ही. जयेंद्र पवार यांचं आगमन झाले. विशाल पवार यांचे बंधुराज त्यांचं हार्दिक स्वागत. या
दादा आपलं हार्दिक स्वागत. या निजे गावाच्या जेव्हा जेव्हा बाहुबलीला स्पर्धा झाल्या त्या मला आठवते, जुन्याही स्पर्धा तुम्ही आठवल्या तर निलेश कापसे यांच्या वाडेकर संघाने भरपूर स्पर्धा जिंकलेल्या आहेत. म्हणजे लक्की गाव सुद्धा त्यांच्याकडे राहिलंय, क्रीडांगण लक्की राहिलंय. एक धाव मला वाटतं वेगाने पूर्ण केले. वाईट बॉल आहे. नाही, फक्त पंचांना डाऊट वाटलं तर हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू आहे, लक्षात घ्या. त्याच्यावर रिव्ह्यू नाहीये. धावा झाल्या 60 धावा झाल्या आहेत. LND कोहली संघाला काय टार्गेट असेल या चेंडूमध्ये नक्कीच आपल्याला कळेल. मात्र त्यानंतर टॉस होईल. निर्जे बी आणि मंगेश इलेवन वाडेकर मध्ये आपण 4 ओव्हरची मॅच आहे. यानंतर त्यामुळे संदेश दळवी येत आहेत मला वाटतं कॅप्टन. जिथे पाडील देवीचा संघ सुद्धा या स्पर्धेत हार्डलक म्हणावं लागेल. चांगला चेंडू होता. एकच रन्स मिळेल. 61 धावा झाल्यात. लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळाली. बॅटला जितेंद्र पवार यांचा सत्कार होईल आमच्या व्यासपीठावर. त्यानंतर टॉस सुद्धा होईल. वाडेकर आणि नेजे बी 61 धावा झाले. शेवटचे रन्स महेशला मिळाले, बॅटने आलेले. आणि 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. जयेश जोशी सुद्धा उपस्थित आहेत. थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. मात्र संघावरती असलेलं प्रेम, क्रिकेटवरती असलेलं प्रेम. आणि 61 धावा झाल्या. 62 धावा LND खोणीला चेस करायचे. कंपल्सरी चेसिंग आहे. चला रमेश मात्रे या. चला टॉस जितेंद्र पवार यांचा सत्कार होईल. विशाल पवार यांचे बंधुराज सुद्धा आहेत आणि कॅप्टन सुद्धा आलेत. निजे बी विरुद्ध मंगेश इलेवन वाडेकर. चला जुनी डोंबिवली फिल्डिंग लगेच लावा प्लीज. प्रशांत मात्रे या कोळेगावचे आपलं स्वागत आहे. किशोर रसाळ यांच्या शुभाचे टॉस होईल. आमचे मान्यवर समाजसेवक निजे बी आणि दुसऱ्या बाजूला वाडेकर. 4 ओव्हरची मॅच. ऐकूया बाहुबली यांचा आवाज. या मॅच मध्ये टार्गेट 62 धावांचा LND खोणी संघासमोर. चला निजे बी आणि वाडेकर मध्ये आपण टॉस करूया. 4 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या दोन्ही कॅप्टन. संदेश 4 ओव्हरची मॅच आहे. संदेश टॉस निजे बी ने टॉस जिंकलाय. जय नंबर निजे बी टॉस बी ने. माय माऊली स्पोर्ट्सचे ऑनर सुद्धा आलेत कोळगावचे. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. उदय भंडारी आपण आला असत आपण या. आपले हार्दिक हार्दिक स्वागत. त्याच्या माध्यमातून सर्व समालोचना कॅप सुद्धा देण्यात आलेले आहेत. आणि TDPL मध्ये बॅट सुद्धा दिली होती सिक्सर किंग साठी. तर उदय भंडारी आपण आला असेल तर या. आपले हार्दिक स्वागत. माय माऊली स्पोर्ट कोळेगाव, जिथे क्रिकेटचं सर्व साहित्य आणि सर्व ट्रॉफीज मिळतात. तर बाहुबली आमच्यासोबत जोडले जातील. उदय भंडारी यांचे बंधुराज अक्षय भंडारी देखील येतात, मायमाऊलीचे प्रॉपरेटर. तर टॉस जिंकलाय आपण तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर बॅटिंगसाठी लगेच उतरा खोनी संघ, LND खोनी 40+ संघ. धावा दिल्यात. कल्पेश देखील आम्हाला जॉईन देतात दुपार सत्रामध्ये. तुमचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत.
चला बॅटर लगेच उतरा. बघा 2 षटकाच्या आधी चेंडू हरवला फुटला तर नवीन आहे, त्यानंतर जुना आहे. जबरदस्त बॅटिंग केली शेवटच्या टप्प्यामध्ये. महेश असेल, अमित असतील, खूप चांगली बॅटिंग केली. 10 झाले. 10 फलकाची कल्पेश आम्हाला माहिती येतात. 62ची गरज आहे. 61 झाल्यात. हायस्ट दाब आहेत आजच्या दिवसातील. सतीश काय कॅश वाटतायत का काय? सलामीची जोडी संदीप आणि आपण पाहू शकता यावेळेला संदीप आणि भालचंद. संदीप तुमरे हा एक बॅटर ना, हा जर खेळला तर धावा देखील तो पार करू शकतो. इतकी ताकद, इतकी गुणवत्ता आहे खेळाडूकडे. भालचंद्र आपल्याला पाहू शकता मी चांगली बॅटिंग केली. आपण नाही गोलंदाजी देखील तेवढी चांगली ना. शाहू पाटील देखील आमच्यासोबत जॉईंट आहे. शाहू पाटील स्वागत आहे आपलं. क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी, क्रिकेटचे दर्वी. शाहू पाटील काल ना बरेचसे संघ मी पाहिले SSC ट्रॉफीमध्ये हारल्यानंतर बरीचशी मुलं घरी गेली, खेळाडू घरी गेले ना. मी तर म्हणेल थांबा, तुम्ही टॉप 4 मध्ये आले म्हणजे तुम्ही देखील विनरच आहात. असं नाही. बघा स्पर्धा म्हटली प्रथम द्वितीय हा क्रमांक तुम्हाला मिळणारच. एक कोण तर जिंकेल, एक कोण तर हरेल. जर सर्व जिंकायला तर मग हरणार कोण? शाहू पाटील. बरेचसे खेळाडू मी बघितले, आता मी नावं घेतले त्या संघाचे, पण टॉप 4 मधले ना काहीच 2च संघाचे खेळाडू होते, सागाव आणि देसाई. बाकी ज्यांचे खेळाडू कमी होते, 2 किंवा 3. असं नका करू. शाहू पाटील तुम्ही त्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले, तुम्ही टॉप 4 मध्ये पोहोचले म्हणजे तुम्ही देखील विजेतेच आहेत. काय फक्त ट्रॉफीमध्ये फरक असतं. कॅश तर आपण बघितलं तर संपूर्ण वाटणीतच होते. त्याच्यामुळे काय होतं, आयोजक देखील नाराज होतात. मग 2-3 खेळाडू येणार ट्रॉफी घ्यायला. जाऊया मॅचच्या दिशेने. काल शेरडून संघाने देखील खूप चांगला खेळ केला, खास करून आविष्कार विवेक असेल, वैभवला कोण विसरला, वैभव शाहू पाटील. जबरदस्त गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. भालचंद जाधव स्ट्रायकरला आहे. हो चांगला चेंडू, पहिला चेंडू ड्राईव्ह करायला भाग पडलं तर डॉट चेंडूची समाप्ती दे. राजू मामा जबरदस्त गोलंदाजी करतो. शाहू पाटीलच्या फेवरेट गोलंदाज. नाही ते खेळपट्टी देखील तेवढी चांगली बघतात. त्यांना अंदाज आहे ना कुठल्या खेळपट्टीवर कशा प्रकारे चेंडू टाकायचे. चांगले केरोटे आहेत. संदीपने काहीतरी कानमंत्र दिलाय भालचंद्रला. राजू दादा हो चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह करायला भाग पडलाय. सिंगल मिळेल. सुरुवात चांगली केली. तर शरद कुटारकर यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा. बघा बाहेर आहेत ते, आपण मित्र इथे नाही आहेत पण नाही देवानंद पाटीलचे खास मित्र आहेत आणि त्यांच्या स्पर्धेला शुभेच्छा झाल्यात. हे प्रेम ना शाहूदादा पाटील. तुम्ही जर चांगले वागला तर तुम्हाला प्रेम मिळणार आहे. प्रेम द्या, प्रेम घ्या. राजू मामा स्ट्रायकरला संदीप ठोंबरे. हा बॅटर असा आहे ना, हा बॅटर जर शाहू पाटील खेळला ना ते लक्ष तो पार करू शकतो. इतकी ताकद, इतकी गुणवत्ता आहे. रेग्युलर क्रिकेट भरपूर चांगले खेळ आहेत. चंदू ठोंबरे आपण म्हणजे तर स्मृती चषकाचे प्रमुख आयोजक देखील आहेत. हो फुलटॉजे लॉफ केलाय. झेलची शक्य क्षेत्र डीप मध्ये आहेत. जेवढे चेंडू फीड होईल मिड विकेटला चेंडू चाललाय सीमारेषा पार. मी मगाच सांगितलं आहे हा खेळाडूकडे ती ताकद, ती गुणवत्ता आहे. थोडेसे मी तर म्हणेल वाईडिश लॉंग बनलं होते. मिड विकेटला असं कदाचित झेल मिळाला असता. चौकाराने संदीप आपलं खातं उघडतोय. संदीपने देखील आमच्याशी मगाशी चर्चा केली भरपूर की आता आम्हाला हा क्रिकेट पुढे न्यायचा आहे. अजूनही आमचे 2-3 खेळाडू शाहू पाटील येणार आहेत. चंदू सर काय खेळाडू जबरदस्त यष्टीरक्षण. मी तर म्हणे कोणी तर त्याच्यावर काय यष्टीरक्षकच कोणी नसेल. पण आता थोडंसं क्रिकेट पासून दूर आहेत. शॉर्ट प्लेनचा चेंडू होता. यावेळेला पूल करतात. पंच वाईडची खूण करतायत. अवंतदायने भर धावसंख्या धाव फलकारते आपण पाहू शकता. यावेळेला 6 धावा कल्पेश पाटील. बघा दुपारच्या भोजनानंतर त्यांचा देखील आता थोडंसं आपण हात व्यवस्थित चालतोय. राजेश सावंत पुण्याचा शॉर्ट प्लेनचा चेंडू होता. पंचांकडे पाहिलं जातं. पंच सांगतायत की जास्त सफल झाले. चेंडू स्टॅनवर निघून डॉट चेंडूची समाप्ती. संदीप मोठे फटके मारायचा प्रयत्न करतो कारण त्याला माहिती आहे इथून धावा वेगाने वाढायच्या. 12च्या सरसेन धावा फुलताजे लॉफ केलाय. नितीन जोशी आहे. हो हो चांगले प्रयत्न केले, खूप चांगले प्रयत्न.
नाही, प्रयत्न चांगले केले. जर प्रयत्न आवडले टाळ्या होऊन जाते, काय हरकत नाही. झेल सुटला शाहू पाटील. 40 प्लसचे खेळाडू प्रयत्न करतायत ना, त्याला महत्व. आणि आज गरमी बघा केवढी आहे मैदानात, अजून जास्ती गरमी जाणवत असेल तुम्हाला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. नाही, गवत देखील आता तापला असेल, त्यामुळे त्याचा देखील प्रखरता जाणवत असेल मैदानावर. राजेश सावंत गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला संदीप. शॉर्टपर्यंत चेंडू पूल केला. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती थोडेसे 1 धाव मिळते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 9 धावा पहिल्या षटकाच्या सांगत्या. 62चं लक्ष आहे. सुरुवात चांगली केली. संदीप ठुमरेला एक जीवदान मिळाले. संदीप आहे, महेश आहे. महेशने देखील एक काळ गाजवला. शाहू पाटील 40 प्लेचे खेळाडू आता असे काही आहेत की ज्याने 20-25 वर्ष देखील क्रिकेट खेळला नाही, पण पुन्हा एकदा ते मैदानात आले आहेत. त्यामुळे थोडंसं नजर चेंडूवरती बसत नाहीये. काय हरकत नाही. नवीन संघ आहे, थोडासा बांधल्यानंतर. शाहू पाटील, मला तुमच्या संघाची गोष्ट आठवते की नवीन संघाचा पराभूत होता, पण आज शिरडून संघ इतका परिपक्व झालाय ना, खूप चांगला संघ झालाय. त्याचं कारण प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. सराव करा तुम्ही, स्पर्धा खेळ जा, तुम्हाला अनुभव येतच राहणार आहे. पछाता गोलंदाजी मार्कवर कोण येत आहे? कोण आला? अमित पाटील आले गोलंदाजी मार्कवर. एक अष्टपैलू खेळाडू, रेग्युलर क्रिकेट देखील भरपूर प्रमाणात खेळले. महेश असतील, जे असतील, अमित असतील, नितीन असतील, जनी तुंबली देखील संघ खूप चांगला संघ आहे. ज्याच्याकडे शाहू पाटील मैदान आहेत ना ज्या गावात, ते संघ प्रॅक्टिस करतात सातत्याने. आज आम्हाला वेस्ट विभागात आठवतं की रेल्वे मैदान आणि जर बागशा मैदान सोडलं, म्हणजे बागशा मैदान तर छोटं मैदान आहे, पण जर जुनोबलीचं मैदान सोडलं तर बऱ्याच खेळाडूंना संघांना पुढे तर मैदान नाहीये, प्रॅक्टिस करायला नाहीये, मॅचेस ठेवायला देखील नाहीये. अमित पाटील गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसऱ्या ठिकाणी तो स्ट्रायकरला संदीप टोमरेला एक जीवदान मिळालं. त्याच्या जीवदानाचा किती फायदा घेतो तो अमित. चेंडू या वेळेला ऑन साईडला स्क्वेअर होतो, विकेट घ्यायचा आहे. आपण इथं थर्डमॅन शॉट, थर्डमॅनला चेंडू जोपर्यंत फील्ड येईल, एक धाव कंप्लीट केली एक बायच्या स्वरूपात. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालाय, टॉस जिंकला आपण. तर 40 प्लस ब संघाने जे 40 प्लस ब विपक्ष मंगेश इलेवन वाडेकर 40 प्लस मध्ये आपण मॅच पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. भालचंद्र जाधव अमित राईट राऊंड तिकडे हो फ्लिक केला. या वेळेला बॉटमचा खूप चांगला वापर केलाय. टोला चेंडू लागला, पण प्रचंड ताकद आहे. जितक्या वेगाने चेंडू टाकला ना तितक्याच वेगाने पाठवून दिलाय. प्रसाद शास्त्रबुद्धीचा इशारा काय तो पाहिजे. षटकार, बॉल द्या. नवीन चेंडू असणारे दोन्ही संघाला विनंती, आपण जाताना 2 चेंडू चेकच करा, कारण की चेंडू गेला का मग पुन्हा एकदा परत चेंडू तुम्हाला द्यायला लागतो. भालचंद्रच्या बॅटमधून पहिला षटकार आलाय. रेग्युलर संघ देखील मग अशी नीतीने भरपूर कौतुक केलं. LNT खोनी संघ चांगला आहे. पुरस्कर्ते देखील भरपूर आहेत. आमचा एक पुरस्कर्त्याचा मित्र म्हणून विजय आपण आता फुलोरे, खूप चांगले पुरस्कर्ते. ड्राईव्ह केला या वेळेला, बुडा फॉरन चेंडू चालला, लॉंग ऑफला एक धाव कंप्लीट केली. 2 धाव होत आहेत का पाहायचंय. नाही चांगली बॅटिंग, आता चांगली बॅटिंग. षटकार आल्यानंतर विश्वास वाढलाय आपण इथं भालचंद्रचा. धावा झाले, धाव फलकर्ते आपण पाहू शकता 18. शाहू पाटील गरम, आपण आता हिवाळ्याच्या दिवसात पण थंडी जाणत नाही, 3-4 दिवस जाणवली पण नंतर मात्र गायब झाली. पण येईल गुलाबी थंडी. अमित हो पूल केला या वेळेला, क्षेत्ररक्षक दूरवरती, चेंडू नोमॅन लाईन्स मध्ये पडतोय. मिडकडला जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 2 धावा कंप्लीट केल्या. त्यात भालचंद्र आता चांगली बॅटिंग करतोय. प्रत्येक चेंडू तो बॅटवरती घेतोय, धावा देखील त्याला मिळत आहेत. 20 धावा झाल्या आहेत. अजूनही 42ची गरज आहे. शतक प्रगती पथावर आहे. दुसरं अमित P2 मध्ये गोलंदाजी करतो. राईट आर्म ओव्हर देखील मार करतो कोळगाव एन कडून. भालचंद्र जाधव खूप चांगली बॅटिंग करतोय.
चेंडू लॉफ केला यावेळेला आडव्या बॅटने. क्षेत्ररक्षक तिथे आहे. निर्णय काय तो पाहिजे पंचांचा. चौकार. खूप चांगला निर्णय, खूप चांगला निर्णय आपण बोलतो. आणि एफेक्ट देखील बघा किती चांगले प्रयत्न केले. शाहू पाटील आपल्याला वाटतं इथून सोप्पा झेलता, पण जो झेलतो त्याला माहिती पडतं. सीमे लगत होतं, थोडस शरीराचा बॉडी बॅलन्स थांबवावा लागतो. काय बॅटिंग करतो बघा भालेचंद्र. तसं कदा फलकरती 24. कोणी संघ देखील सजाजी सोडणार नाही मॅच, कारण का पहिलाच आपण म्हणतो ह्या वर्षी नवीन संघ आलाय. नाही अजून मला वाटतं कोणीमध्ये देखील अरुण येईल, चंदू येईल. चंदू आला म्हणजे एसटी रक्षकाची जबाबदारी फार मोठी निघून जाईल. लॉफ केला, स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून पाठवून दिलाय चेंडूला. वाईड डिश, लॉंग बॉल, सी मार्च्या पार. षटकार. काय नाही नाही नितीन, कारण वाटतच नाही ना हा संघ पहिल्यांदा खेळतो. बघा पाण्याची मागणी केली, जरा पाणी घेऊन जा. काय बॅटिंग केली जाते या षटकात. किती धावा आल्यात? तब्बल 21 धावा आल्यात. नाही नाही नितीन, कारण हॅलो 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 हॅलो. नाही सुंदर फटका होता यावेळेला. संदीप ठोंबरेचा बॅकफुट गेले. एक सुकारकडचा लाजवाब फटका बघायला मिळालाय ना. 18-32 पाहिजे होते. हॅलो 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 हॅलो. 36 धावा झाले धाव फलकावरती. चांगली बॅटिंग करतो संदीप आणि भालचंद्र. स्विच हिट केला यावेळेला. चेंडू चाललाय पॉइंट क्षेत्रामधनं वेगाने सीमेरेषेकडे झालाय. क्षेत्ररक्षक पाठला करतायत. 3 धावा झाले. संदीप मात्र थोडस थकान महसूस करतायत. हॅलो 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 हॅलो.
धाव फलकारते महेश पण आता गोलंदाजी मार्कवर नाही. कॅमेरामॅन नीरज देखील आम्हाला सांगतात की आवाज येतो लाईला. चांगला चेंडू होता या वेळेला. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू वेगाने चाललाय. थर्डमॅनला बीट करून लॉंग स्टॉपला निघून चौकार. चौदा चेंडू 20 धावांची गरज आहे. त्या माध्यमातून हा मैदान आपण तर उभारण्यात पूर्णपणे त्यांचं सहकार्य आणि ग्रामस्थांचं सहकार्य. क्रिकेटदा पाटील या गावात जेव्हा जेव्हा आम्ही येतो तेव्हा एकी आम्हाला बघायला मिळते. एकी असेल ना तुमच्या गावात सर्व काही टिकेल. एकी नसले ना तर जे असेल ते पण नसतं नबद होईल. नाव देखील खूप चांगलं दिले गेलेले अबप्पा वैकुंठवासी आपण आता भारतीय लक्ष्मण क्रीडांगण. शाहूदादा पाटील आता क्रीडांगण राहिल्यात कुठे तर महेश पाटील यांचंही आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. काय नितीन या गरमीच्या वातावरणामध्ये मॅच बघा काय गरम बघायला मिळते. 12वा खेळाडू बघा खेळाडूंना पाणी पाजतोय सांगतोय. बॉबी जरा या कॉमेंट बॉक्स मध्ये. बॉबी नाव पाडायचे आमचा हात तुम्हाला दिसत जरा लवकर या. 1 मिनिट बॉबी जरा लवकर या काम आहे. बॉबी येणार. बॉबी प्रचंड प्रेम करतो आमच्या समालोचकांवर. शिवाजी आले. शिवाजी जोशी स्ट्रायकरला भालेचन 12 चेंडू 12 धावा. काय मॅच सोपी झाली बघा ना. पण अजूनही मॅच संपली नाहीये. जुनोबली संघ कमबॅक करू शकतोय. फक्त त्यांना विकेट पाहिजे. गोलंदाजाला टॉनिक काय पाहिजे तर विकेटचं. नितीन काय बोलतो बघ. शिवाजी जोशी शॉर्ट ब्लेनचा चेंडू हुक केलाय. पाठवून दिलाय चेंडूला. यावेळेला बॅकवर्ड स्कोअर लागला. हा कार्बन कमाल कॅच. महेशचा झेल आवडला असं टाळावून जाते. काय झेल पकडलाय. अप्रतिम झेल. फटका चांगला होता भालचंद पण त्याहून सुंदर झेल पकडलाय. नजर शेवटपर्यंत चेंडू ठेवली आणि अखेरकार आपल्या हातामध्ये चेंडूला विसावून घेतलेला आहे. बॅकवर्ड स्कोअर लागला. टर्निंग पॉइंट होऊ शकतो नितीन हा झेल. कॅचेस विन द मॅचेस. जितेन आपण बघितलं तर जितेन पवार देखील आमच्यासोबत जॉईंड आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. विशाल पवारचे बंधुराज. ही व्यक्ती सातत्याने आम्ही कुठेही दिसो. रोशन तर आम्ही भोर यांच्याकडे देखील आज देवाच्या शुभेच्छा आहेत. कुठेही दिसो आम्हाला फार प्रेम मिळतं.
शाहू दादा, तुम्हाला आम्ही मगाशी सांगितलं, आपण जर प्रेम दुसऱ्याला दिलं आणि दुसरे आपल्याला प्रेम देतील, आणि ही व्यक्ती देखील आम्हाला खूप प्रेम देते. गिरधर दादा असतील, संपूर्ण नियोजक ग्रामस्थांचं सर्वांचं आमच्यावर प्रेम आहे. नाही, नक्कीच. फक्त तुमच्या जिभेवरती साखर पाहिजे शाहू दादा. येणाऱ्याला दादा मामा करा, तुम्ही कधीच भुकेची जाणार नाही गावातनं. मिथून आलाय, मिथून ठोंबरे. शॉर्टर लेनचा चेंडू पुन्हा एकदा पाठवून दिला. यावेळेला लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. आता समीकरण बदलतंय. येणारे 10 चेंडू, 11ची गरज आहे. मॅच संपली नाही. शाहू पाटील अजूनही इथून कोणताही संघ जिंकू शकतोय. फक्त चांगलं क्रिकेट कोण खेळतं पाहायचंय. क्वालिटी क्रिकेट आणि उच्च दर्जाचं क्रिकेट जो खेळेल आणि मैदानावर एकाग्रता ठेवेल तो संघ जिंकेल. नाही, अजून येणाऱ्या बॅटरमध्ये महेश भोईर सारखा अजूनही बॅटर येणं बाकी डावखुरा. पण आता हे 2 बॅटर संदीपने काय बॅटिंग केले, काय आत्मविश्वास बघायला मिळाला. चुका झाल्या क्षेत्ररक्षण करताना, पण त्या चुका मात्र त्यांनी दुरुस्त केल्या. 11 चेंडू 27 धावा 5 चौकार. आपण होते MTCचे बघा ऑपरेटर किती चांगली माहिती देतात. शिवाजी सूचित करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला कॉडबॅनचा अपील केलं जातंय. नाही, रिव्हर्स फटका म्हणजे दुधारी तलवार. लगी तो आबाद, नाही लगी तो बर्बाद. नाही, यावेळेला हा फटका का मी तर म्हणेल. धावा आणि आपण तर रन्स चेंडूमध्ये फक्त फरक 1 धावेचा ते. आता 10 आपण चेंडू राहिलेत 9, 11. आता 2चा फरक झालाय. नाही, एक खराब फटका ना शाहू दादा कधी तुम्हाला सामन्यातून बाहेर नेल ना कळणार नाही. एक चांगला फटका सामन्यामध्ये तुम्ही वापसी करू शकता. 9-11. शिवाजी जोशी खूप चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड देकडनं मारत होते. भरपूर वर्ष क्रिकेट खेळाय, प्रचंड अनुभवी गोलंदाज. हा चेंडू ऑन साइडला वळवलाय. स्क्वेअर लेग सीमारच्या पार. पंचांचा इशारा काय तो षटकार. चला चेंडू द्या. एका षटकाराने सामना खुला केलाय. धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकारते. आपण पाहू शकता यावेळेला 57. 5ची गरज आहे. 8 चेंडू 5. काय बॅटिंग करतोय संदीप बघा. 13 चेंडू 33. समोर लक्ष किती मोठे त्याला महत्व नाही, मला त्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचंय. शिवाजी जोशी राईट आर्म राऊंड द मारत होते. पुण्याला शफल झाले. पंच वाईटची खून करतायत. अवंत दहने भर धाव संख्या धाव फलकाती. संदीप ठोंबरे बघा स्वतःवरती थोडासा नाराज होतोय, कारण या फटक्यामध्ये त्याला धावा पाहिजे होत्या. आज चेंडू त्याच्या बॅटच्या संपर्कात आला नाहीये. शिवाजी जोशी गोलंदाजी मार्कस टाकला. संदीप फुलटॉजे पुन्हा दाड्या बॅटने चेंडूला पाठवलं. यावेळेला लॉंगलेच्या दिशेने वेगाने चेंडूचा एकदा कंप्लीट केले. बच्चा 2 होत आहेत का. 2 धावा कंप्लीट केले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संदीप थोडासा थकार महसूस झालाय. धाव संख्या धाव फलकार त्यामुळे 60. पण त्याला माहिती आहे अजून मला 2 धावा करायच्या आहेत. तेव्हा त्याला तो दम लागलेला पूर्णपणे त्याला रिलॅक्स वाटेल. 35 धावांची खेळी करतोय. षटक प्रगती पथावर आपण पाहिले तर 4थं. चांगला चेंडू होता. यावेळेला लेग स्टंपला पिचिंग झाला चेंडू. आता मात्र येणारे 6 चेंडू 2 धावांची गरज आहे. काय मॅच झाली बघा. शेवटच्या षटकापर्यंत मॅच आली. शिवाजीच्या षटकात धावाला तब्बल 10. म्हणजे विचार केला ना तर महेश आणि आपण बघितलं शिवाजीच्या षटकात 2 षटकात मिळून 26 धावा आल्यात. 21 आल्या अमितच्या. आता कोणता तरी गोलंदाजा चांगला शोधावा लागणार आहे. इथून तो 2 धावा वाचवेल. चला वडेगर संघ आपल्याला बॅटिंग करायचे. चेअरमॅन नेजे फुटी प्लस ब संघ गोलंदाजी करण्यासाठी सज्ज राहील. बघा मॅच बॉल आलाय. गोलंदाज कोणाला पाहायचा आता. बॉलच नाही. सुनील आहे सपल आलाय. सपल जाधव. एक मिनिट. गोलंदाजी मार्कवर सपल आलाय. यादव सपल यादव आलाय गोलंदाजी मार्कवर.
2 धावांची गरज आहे. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला मिथुन ठोंबरे. शॉर्ट पिच आपण तो चेंडूचा पूल करत होता. विनिंग फटका संदीपच्या बॅट मध्ये येतो का पाहायचंय. काय बॅटिंग केली संदीपने. जसं आपण त्याचं कौतुक केलं होतं तशाच प्रकारची बॅटिंग त्यांनी केली. नाही अपेक्षावरती आपण अपेक्षा केली पण तो तर अपेक्षावरती खरा उतरला. जबरदस्त बॅटिंग. आम्हाला माहिती नाही या खेळाडूने काल गाजवलंय कोणी संघाच्या माध्यमातून. चंदू असेल अरुण असेल. शॉर्टऑफचा चेंडू पूल केला आणि विजयी आपण तर धाव इथे पूर्ण केली होते. विजय संघाचे अभिनंदन या स्पर्धेत भाग घेतले. जर्नबली 40+ संघाला धन्यवाद देतो. लगेच हँडशेक देखील करायचा आणि या सामन्याचा मार द मॅच लगेच आम्ही घोषित करू. नो डाऊट त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली. 16 चेंडू 36. तर गिरधर जाना विनंती करतोय आपल्या शुभास्ते आपण संदीपला मार द मॅच द्यायचे. 36 धावांची नाबाद खेळी केली. जबरदस्त बॅटिंग. काय खेळी केली ना. ही बॅटिंग ने त्याला आत्मविश्वास देऊन दे पुढच्या मॅच साठी. 5 चौकार 1 षटकार. वेल प्लेड संदीप. संदीप या सर्व कोणी संघ आपण हँडशेक करा. असोसिएशनचा नियम आहे तसं आपण पालन करायचं सर्व खेळाडूंनी. क्रिकेट हार जीत हा क्रिकेटचा भाग आहे पण असतं आंदोलन करणं फार गरजेचं. काय बॅटिंग केली संदीप ठोंबरेने. अप्रतिम बॅटिंग. ला जवाब बॅटिंग. संदीप या वेल प्लेट संदीप. काय संदीप ठोंबरे मैदानावर भरत झाला. 62 धावा करायच्या होत्या त्यामुळे परिश्रम करायचे होते. गिरीधर पाटीलला विनंती करतो की आपल्या शुभास्ते खेळाडूला मॅन ऑफ द ट्रॉफी द्या. अडला जर्नबली संघ चुकलं कुठं. अमितच्या षटकात धावा आल्या कारण अमित एक ॲक्युरेट गोलंदाज आहे. तिथे धावा आल्या तिथून मात्र सामना गमवावा लागला. संदीप या वेल प्लेट. संदीप वेल प्लेट संदीप ठोंबरे. तर जाऊया आपण मॅच सुरू होईल आता दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. आपण पाहू शकता जनमान निलजे 40+ ब संघ विपक्ष मंगेश 11 वाडेकर 40+ मध्ये मॅच आपण पाहणार आहोत. तर निलजे 40+ ब संघ क्षेत्ररक्षण करेल. मंगेश 11 तर गिरीधर पाटील या आपला सन्मान केला जाणारे व्यासपीठावर. योगेश पाटील देखील आमचे क्रिकेटर खूप चांगले क्रिकेट त्यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि जबरदस्त यष्टीरक्षक गिरीधर पाटील यांचं देखील आयोजन कमिटीच्या माध्यमातून सन्मान केला जाईल. वेल प्लेट संदीप. जबरदस्त बॅटिंग केली संदीप.